मी नरेंद्र भाऊराव दाभाडे, राहणार बंगला नंबर 9, छावणी, औरंगाबाद। या बंगल्यात 1946 ते 56 दरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरण स्पर्श झालेले आहेत। ते इथं राहत होते। जेव्हा मिलिंद कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस त्यांनी त्या कॉलेजची निर्मितीच्या अगोदर या बंगल्यात आपली वसतिगृह ग्रंथालयाची स्थापना केली होती आणि इथं मिलिंद कॉलेजची सुरुवात त्यांनी प्रथम केली। या पावन भूमीत बाबासाहेबांनी राहिलं, तिथे आम्हाला राहण्याचा एक संधी लाभलेली आहे आणि या वास्तूकडे शासनाने लक्ष पुरवावे अशी माझी भावना आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या या बंगला नंबर 9 परिसरामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बंगला नंबर 9 ही छावणीमधली एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सर्वप्रथम मिलिंद कॉलेजची निर्मिती याच बंगला नंबर 9 मध्ये केलेली होती। आणि विशेष म्हणजे संविधानाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर हिंदू कोड बिल संदर्भात बरंचसं लिखाण त्यांनी याच बंगला नंबर 9 मध्ये केलेलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे जे सहकारी होते त्यांना या परिसराची पाहणी करून इथं आपल्याला कॉलेज कसं चालू करता येईल यासाठी पाठवले होते। त्या अनुषंगाने त्या काळचे त्यांच्या सहकार्याने इथं बंगला नंबर 7, 8, 9 आणि 10 असे 4 बंगले त्यांनी निवडले होते। त्यापैकी बंगला नंबर 9 मध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच औरंगाबाद आणि आता तर छत्रपती संभाजीनगर येथे येत असत, तेव्हा त्यांचं वास्तव्य याच बंगला नंबर 9 मध्ये असायचं। त्यानंतर मागे बंगला नंबर 7 आहे, त्या बंगला नंबर 7 मध्ये त्यांनी प्राध्यापक लोकांची राहायची व्यवस्था केली होती। बंगला नंबर 8 मध्ये त्यावेळचं विद्यार्थ्यांचं हॉस्टेल सुरू केलेलं होतं आणि बंगला नंबर 10 मध्ये कुकरी म्हणजे हॉस्टेलचं जे स्वयंपाकाचं घर होतं ते बंगला नंबर 10 मध्ये चालू केलेलं होतं। असा हा एकूण साधारणतः 32 एकरचा हा पूर्ण परिसर आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतः वास्तव्य केलेलं आहे। त्यानंतर मिलिंद कॉलेजची आखणी इथे झाली, त्याला अंतिम स्वरूप इथं देण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा काम सुरू झालं तेव्हा पूर्ण कामाची देखरेख याच बंगल्याच्या माध्यमातून होत असत। त्यांचे सहकारी ते सर्व काम पाहायचे। जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यायचे त्यावेळेस सर्व कामाचा आढावा ते इथूनच घेत असत आणि याच बंगल्या नंबर 9 मधून घेत असत। त्यांची फार मोठी लायब्ररी, पुस्तकालय त्यांनी समोरच याच बंगल्यामध्ये स्थापन केलेलं होतं। ही एक ऐतिहासिक वास्तू आणि हा ठेवा संभाजीनगरच्या शहरांसाठी आजही जिवंत आहे आणि या भूमीमध्ये आम्ही स्वतः आज तिथं वास्तव्य करतो। हे आमचं भाग्य समजतो आम्ही की आम्ही या भूमीमध्ये जन्म घेतला आणि आजपर्यंत आम्ही येथे राहत आहोत। आता बरेच छावणीकर त्यासोबत संभाजीनगरचे रहिवासी जे आहेत ते विशेष करून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी म्हणजे 14 एप्रिल असेल, नामांतराचा दिवस असेल किंवा महामानव यांचा महापरिनिर्वाण दिवस असेल, संविधान दिवस असेल, या वेळेस आवर्जून नागरिक या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि आम्हीही त्यांना जे कोणी इथं येतं त्यांचं आम्ही इथं स्वागत करतो आणि त्यांनाही बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आमच्याकडे माहिती आहे ती आम्ही त्यांना सांगत असतो। माझं नाव सुधीर वसंतराव खैरे,